कराड शहरात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व पी डी पाटील साहेबांचा वारसा लाभलेला असून त्यांचे विचार व प्रेरणा जपत कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे किंगमेकर अख्तरभाई आंबेकरी 80% समाजकारण व 20% राजकारण हे सूत्र वापरत त्यांनी कराड नगर परिषदेत एंट्री करून कराडच्या वाढीव भागाचा कायापालट केला. पुढे आपल्या मुलास मोहसिन आंबेकरी यांना संधी देत नगरसेवक म्हणून निवडून आणले. त्यांनी देखील आपल्या वडिलांचे विचार व प्रेरणा घेत कराड शहरात अल्पावधीतच लोकप्रियता मिळवत लोकांच्या समस्या अडीअडचणीत स्वतः उभं राहून मदत करीत राहिले. इतकेच नव्हे तर अख्तरभाई यांचे दुसरे चिरंजीव मुसद्दीक आंबेकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची धुरा अगदी यशस्वी रीतीने पार करत सदाभाऊ यांच्या माध्यमातून अनेक वेळेला निधी मंजूर करून आणून अनेक समाजोपयोगी विकास कामे केली. तसेच अख्तर आंबेकरी यांचे तिसरे चिरंजीव सद्दाम आंबेकरी हे कॉन्ट्रॅक्टरचे काम अगदी यशस्वी रीतीने करीत असून त्यातून मिळणारा मोबदला ते गरजेपुरता स्वतःसाठी ठेवून उरलेले सर्व समाजकार्यासाठी खर्च करतात. मंडळी, आपण म्हणाल की बहुतेक आम्ही सुपारी घेऊन यांचे गुणगान गातोय की काय, पण ही शंका मनातून काढून टाका. कारण आज आपण सहज जरी कराडच्या वाढीव हद्दीत गेला आणि आंबेकरी परिवाराबद्दल जर का विचारणा केली तर आपणास नक्कीच खात्री पटेल व तुम्ही म्हणाल नेते असावे तर असे. खुदा भी अपनी रहमतों की बरसात उसी पर करता है जो जरूरतमंद की मदत के लिए आगे बढ़ता है. सध्या कडाक्याची थंडी आहे आणि त्यातच जर गरजूंना कडाक्याच्या थंडीत मायेचा आधार मिळाला तर किती खुश होतील ते लोक. असेच एका कार्याची चर्चा सध्या कराड शहरात सुरू असून अख्तरभाई आंबेकरी मित्र परिवाराने केलेल्या कार्याची. कडाक्याच्या थंडीत रात्रीचे बाहेर पडून सोबत ब्लँकेट घेऊन कराड आणि परिसरात ज्या ज्या ठिकाणी लोक फुटपाथवर किंवा एका रात्रीच्या आश्रयासाठी झोपी गेले होते परंतु कडाक्याच्या थंडीत अंगावर काहीच नाही अशा सर्वांना ब्लँकेटचे वाटप केले. पाहूयात त्याची काही दृश्ये. एक दिन